Yes, good evening, all of you. Could you hear me, all of you? Yes. ॲक्च्युली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा श्रीमद भागवत सप्ताह चालू असल्यामुळे आमच्या घरीच बसलेला आहे आणि म्हणून मग लोक वगैरे असतात. मग काल आणि आजपासून थोडासा एक अर्धा पाऊण तास उशीर झाला. 8:30चा ऐवजी आपण 9:15ला सुरू करत आहोत. ओके. आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? आवाज येतोय? यस. हो. हा बोला. काय म्हटलात? होमवर्क का? बर बर, मग मी आज पाठवतो. काल सुट्टीच होती ना, कारण मग बुधवार होते ना. मग मी तुम्हाला आज पाठवतो. आवाज नाही, परवाचा जो आहे ना. हॅलो. त्याचे आन्सर्स तुम्हाला मी क्वेश्चनिंग मध्ये पाठवली होती. त्याचे पाठवले की तुम्ही फक्त क्वेश्चनिंग वाक्य होती बघा. प्रश्नार्थी वाक्य होती. नाही का? मग करा. मग मी तुम्हाला रात्री आता क्लास संपला की होमवर्क पाठवतो. ओके. लेट बाय. चला आपण सुरू करूया. आणि 1 मिनिट. बर. आता आपण 45 मॉडेल ऑक्झिलरीच्या प्रवासामध्ये आहोत. त्यातले शेवटचे कॅन बी, कुड बी, शुड बी, वुड बी हे आपण ऑलरेडी घेतले होते. त्याच्यामुळे हे त्याच्या काय बघायची गरज नव्हती. त्याची सगळी लिस्ट आता मी तुम्हाला आत्ताच सेशन संपलं की अख्खे 45चे सगळे मॉडेल ऑक्झिलरीज तुम्हाला पाठवणार आहे. अख्ख्या स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉपमधला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीज विथ द हेल्प ऑफ वर्ब, फॉर्म ऑफ वर्ब. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कुठला तरी एक फॉर्म मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर. म्हणजे उदाहरणार्थ फॉर्मॅट काय असतो? करता अधिक मॉडेल ऑक्झिलरी अधिक त्यानुसार मग पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं कुठलं तरी एक लागणार आणि मग पुढे कर्म. हा लक्षात ठेवायचा हा फॉर्मॅट आहे. आणि जे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा आपण अभ्यास केला होता, तर पॅसिव्ह प्रकार वाक्यांमध्ये सर्व ठिकाणी सर्व काळांमध्ये क्रियापदाचे तिसरेच रूप लागते. म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रकारची दोन हे होतात, प्रकार असतात. एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे या प्रकारांमध्ये कर्त्याने वाक्य सुरू होतात. मग त्यानुसार सहाय्यकारी क्रियापद असतात. त्यानंतर क्रियापदाचं कुठलं तरी एक रूप येतं आणि कर्म येतं. हे असतात ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतात? तर वाक्य सुरू होतात कर्माने. त्यानंतर मग तुम्हाला कर्माने सुरू झाल्यानंतर मग हेल्पिंग वर्ब येतात. मग क्रियापदाचं तिसरं रूप 100% तिसरंच रूप असतं पॅसिव्ह व्हॉइस या वाक्यांमध्ये. इथे पहिलं, दुसरं, चौथं नसतं, तिसरंच वाक्य हे असतं, क्रियापदाचं रूप असतं आणि कर्म. त्यानंतर मग शेवटी कर्ता उपस्थित असेल तर, अन्यथा नाही. पण वाक्य कर्माने सुरू होतं, लक्षात ठेवा. जसं की मी फक्त एक्झाम्पल, कारण आपला हा भाग पूर्ण झालेला आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हवाला. पण राम गाडी चालवतो म्हणजे हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. राम गाडी चालवतो, राम ड्राईव्ह अ कार. पण हेच वाक्य पॅसिव्ह मध्ये राम कडून गाडी चालवली जाते. मग या ठिकाणी वाक्य सुरू होणार कारने, म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म, द कार. त्यानंतर मग इज. मग क्रियापदाचं तिसरं रूप, द कार इज ड्रिव्हन बाय राम, करता शेवटी. अशा प्रकारचे सगळे वाक्य असतात. म्हणजे अख्खा प्रकार जो आहे हा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह मध्ये परावर्तित करता येतो. फक्त फरक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पहिलं, दुसरं, तिसरं किंवा चौथं यापैकी कुठलं तरी रूप वापरलं जातं. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळी वाक्य जे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघतो ती पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतात. फक्त या ठिकाणी क्रियापदाचं तिसरंच रूप तुम्हाला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवायचंय. आणि मग 45 मॉडेल ऑक्झिलरी मी तुम्हाला आता लगेच थोड्या वेळाने क्लास संपला की मी सेंड करणार आहे. आता आपण जो उर्वरित भाग जो होता तो आहे WH क्वेश्चन्स. त्याचं नाव आहे WH क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आता बघा, आतापर्यंत आपण प्रत्येक काळामध्ये आपण 4 प्रकारचे वाक्य बघितलेले आहेत.
म्हणजे होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. पण ही जी प्रश्नार्थी वाक्य आहेत ती सहाय्यकारी क्रियापदांना घेऊन होणारी वाक्य आहेत आणि या ठिकाणी होणारी वाक्य WH क्वेश्चनला घेऊन होणारी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण अजून एक कुठल्या तरी एका काळातलं एक उदाहरण घेऊ आपण बरं का. म्हणजे मी अभ्यास केला असं एक वाक्य घेऊ आपण ना फॉर एक्झाम्पल. मी अभ्यास केला. आता हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं. म्हणून आय स्टडीड. काय म्हणणार? आय स्टडीड. स्टडीला ईडी लागतो. हे झालं होकारार्थी वाक्य. त्यानंतर नकारार्थी माहिती आपल्याला की मी अभ्यास केला नाही. आय डिड नॉट स्टडी. आता प्रश्नार्थी वाक्य होणार मी अभ्यास केला का? मग वाक्याची सुरुवात डिडने होणार म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने आणि वाक्य होणार डिड आय स्टडी. मी अभ्यास केला का? पण या ठिकाणी आपल्याला एक काय कळतंय तर वाक्य प्रश्नार्थी आहे. पण प्रश्नार्थी वाक्य बनवण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला कुठलं तरी त्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घेतात. ते क्वेश्चनिंग सेंटेन्स आणि हे म्हणजे WH क्वेश्चन, ज्या ठिकाणी व्हॉट, व्हेन, हाऊ, वेअर, हुज याने सुरू होणारी वाक्य जे आहेत ते प्रश्नार्थी वाक्य वेगळी. म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला? एक मिनिट आवाज येतोय. मग या ठिकाणी आपल्याला काय कळतं दिसतंय तर प्रत्येक काळातील वाक्य प्रश्नार्थी बनवायचं असेल तर त्या काळातलं विशिष्ट सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला यायला पाहिजे. म्हणजे साधा वर्तमान काळ जर घेतला तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये डू किंवा डजने सुरुवात होणार. त्यानंतर साध्या भूतकाळामध्ये डिडने वाक्य सुरू होणार. प्रश्नार्थी बोलतो बरं का आपण. त्याचप्रमाणे साधा भविष्यकाळ जर असेल तर शाल किंवा विलने वाक्य सुरू होणार प्रश्नार्थी. असे पूर्ण 12 काळांमध्ये आणि मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये प्रत्येक वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडेल ऑक्झिलरी ने वाक्य सुरू होतं. पण या ठिकाणी आपण जे बघणार आहोत ते आता ती WH ने वाक्य सुरू होणार. जे कुठली आहेत ती पहिले आता आपण बघूया. हू म्हणजे कोण, वेअर म्हणजे कुठे, व्हाय म्हणजे का, व्हेन म्हणजे केव्हा म्हणजे कधी, हाऊ म्हणजे कसे, व्हॉट म्हणजे काय, विच म्हणजे कोणते, हुज म्हणजे कोणाचे, व्हॉट टाइम. आता व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळी. आता इथे आपल्याला काउंटेबल आणि अनकाउंटेबलचा वापर झालेला दिसेल खाली बरं का. व्हॉट टाइम. मग या ठिकाणी टाइम या ठिकाणी मेन्शन केलाय कोणत्या वेळी. व्हॉट काइंड म्हणजे कशा प्रकारे, डिस्क्रिप्शन येतं. हाऊ मेनी म्हणजे संख्या जर असेल 1 2 3 4 5 6 तर या ठिकाणी संख्या दाखवली जाते हाऊ मेनी. त्याला म्हणतात काउंटेबल, मोजता येणारी नामे. मग त्याखाली हाऊ मच. आता हाऊ मच म्हणजे इथे संख्येमध्ये मोजलं जात नाही तर परिमाणामध्ये मोजमाप होते. जसे की किती. म्हणजे जसे की आपण म्हणलो ना काउंटेबल म्हणजे 1 2 3 4 5 संख्येमध्ये मोजले येतं आणि अनकाउंटेबल म्हणजे 1 लिटर, त्यानंतर 1 बॅरल, 1 बाटली, ज्याच्यामध्ये मोजण्यासाठी आपल्याला मोजमापाची गरज लागते त्याला म्हणतात अनकाउंटेबल म्हणजे क्वांटिटी. आता क्वांटिटी 2 ठिकाणी आहे. एक आहे काउंटेबल, दुसरी आहे ती अनकाउंटेबल.
म्हणजे मोजता येणारी आणि न मोजता येणारी. आणि शेवटी आहे हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे केव्हापासून. इथं ड्युरेशन आहे, वेळ दाखवलेली आहे. आणि लेंथ म्हणजे त्याची लेंथ दाखवलेली आहे त्या वेळेबद्दल किंवा त्या वेळेपर्यंत. आता याची काही एक एक वाक्य आपण बघूया. ओके, चला आपण आता सगळे आपण WH क्वेश्चनच्या आधारे होणारी वाक्य पहिल्यांदा बघून घेऊ, जे स्क्रीनवर दिसती आहेत. पहिलं आहे आपण आता हू म्हणजे कोण, म्हणजे पर्सन, व्यक्तीनुसार विचारलेला आहे. हु इज दॅट पर्सन, तो कोण व्यक्ती आहे. इथं प्रश्नाने उत्तर आहेत बरं का. प्रश्न आहे हु इज दॅट मॅन. हु इज म्हटलं तरी चालेल, कारण हु इज दॅट मॅन म्हटलं तरी चालेल. तो कोण माणूस आहे. इथं म्हणलंय दॅट्स अ पीटर, तो पीटर आहे. आता या ठिकाणी मेन्शन केलंय हु म्हणजे कोण, म्हणजे व्यक्तीबद्दल बोललं जात आहे. मग हुचा वापर झालेला आहे. प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य बघा या ठिकाणी. या ठिकाणी होणारं वाक्य सुरू होताना WH पैकी काहीतरी होणार, हु, व्हॉट, वेअर, व्हॅन, अशा प्रकारे. मग पहिलं आपण बघितलं की तो कोण व्यक्ती आहे, तो पीटर आहे. आता त्याच्या खाली आले वेअर. वेअर म्हणजे कुठे, प्लेस म्हणजे ठिकाणाबद्दलचा उल्लेख केलेला आहे. आता इथं प्रश्न विचारलाय वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतो. प्रश्न विचारलाय बरं का, ठिकाणाविषयी. मग म्हणलंय इन लंडन, हे लंडन मध्ये राहतो. मग व्हेअरने वापर झाला बरं का. आता नंतर आपण हे सगळे जे आहेत यांचे उलटे पलटे आपण घेऊया काळानुसार. डू कधी येईल, डीड कधी येईल, विल कधी येईल, हे नंतर बघू. पहिल्यांदा आपण हे सगळे लाईनीत बघूया. आता बघा, पहिला झाला हु म्हणजे कोण, वेअर म्हणजे कुठे. अशी दोन ठिकाणं बघितली, एक तर व्यक्ती आणि प्लेस म्हणजे ठिकाण. आता त्याचे खाली तिसरं आहे वाय. वाय म्हणजे का, कारण या ठिकाणी दिसतंय, म्हणजे रिझन. आता वाक्य काय बघा, वाय आर यू लिव्हिंग. वाय आर यू लिव्हिंग हा काळ आहे चालू वर्तमान काळ. वाय आर यू लिव्ह म्हणजे तू का जात आहेस, का तू सोडत आहेस, असा त्याचा प्रश्न आहे. एक तर तू का जात आहेस किंवा तू का सोडत आहेस. मग या ठिकाणी म्हटलंय उत्तर आहे बिकॉज, कारण आय एम टायर्ड, मी थकलो आहे. मग या ठिकाणचा प्रश्न होता वायने सुरू होणारा आणि काळ वापरलेला आहे चालू वर्तमान काळ. आता इथं थोड्या वेळाने आपण प्रश्न उत्तर करणार आहोत. प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारला जाणार आहे. आता पहिला हु, मग वेअर, मग वाय आणि चौथं आहे व्हेन. व्हेन म्हणजे कधी, म्हणजेच केव्हा. या ठिकाणी वेळ दर्शवलेला आहे, टाइम. आता प्रश्न काय बघा, व्हेन डिड यू लिव्ह. बघा काय प्रश्न आहे. 4 नंबरचा वापर का, 4 नंबरचं वाक्य आहे व्हेन डिड यू लिव्ह. आता थोडस मी तुम्हाला मध्ये एक प्रश्न विचारतो. या ठिकाणी या इंग्रजी वाक्याचा मराठी अर्थ काय व्हायला पाहिजे. सुनंदा मॅडम काय वाटतं. इथे प्रश्न आहे व्हेन डिड यू लिव्ह म्हणजे काय म्हणायचं. बर, ते बर. तेजस्वी मॅम, तुम्ही सांगा बरं, व्हेन डिड यू लिव्ह काय वाटतंय. काय इथे काय आणलं, व्हेन डिड यू लिव्ह. बर, असं म्हणायचं का तुम्हाला, व्हेन डिड यू लिव्ह. मग आता आपण अजून विचार पुढे. पुढे अजून कोण सांगू शकेल याचा मराठी अर्थ. व्हेन डिड यू लिव्ह कसं म्हणता येईल सांगा. हा बोला, बोला. आवाज तुटतोय मॅम.
अ- बर, आता ऐका. का आता इथे काय म्हटलंय? दोघा ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वेन डिड यू लिव्ह? तू कधी निघाला किंवा तू कधी निघाली? या ठिकाणी इंग्रजी वाक्यांमध्ये स्त्रीलिंगी का पुल्लिंगी हे इथे बऱ्याच वेळा दिसत नाही. मग इथे काय म्हणलंय? वेन डिड यू लिव्ह? तू कधी निघाला किंवा तू कधी निघाली, असं वाक्य आहे ते. मग आफ्टर वर्क, काम संपल्यावर, अशा प्रकारचे प्रश्न उत्तर आपण थोड्याच वेळात सुरू करणार आहोत. आता पहिला झाला हु, मग झाला वेअर, मग झाला वाय, मग झाला व्हॅन, आता आहे हाऊ. हाऊ म्हणजे कसे. इथं मॅनर, कशा प्रकारे. आता या ठिकाणी हाऊ जो आहे त्याच्या अर्थाने कशा प्रकारचे वाक्य होतील ते आपण बघूया. आता बघा, हाऊ म्हणजे पद्धत, मॅनर. हाऊ आर यू गोइंग टू बर्लिन? बर्लिन म्हणजे ठिकाण आहे. मला वाटतं जर्मनी मधलं आहे. हाऊ आर यू गोइंग टू बर्लिन? मग या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला विचारू काय सोपं आहे, तरी पण विचारतो. हाऊ आर यू गोइंग टू बर्लिन? कोण सांगेल? हाऊ सांगा. जाणार आहेस. ओके. अजून कोण सांगतंय? बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. हो, येस, येस. बरोबर आहे. सांगा. बोला. येस. तू बर्लिनला कशी जाणार आहेस? मग या ठिकाणी आपण जे मॉडल ऑक्झलरी शिकलोयत ना 45, त्यामध्ये इथे गोइंग टूचा वापर झालाय बघा. म्हणजे हाऊ आर यू गोइंग टू बर्लिन? वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा थोडक्यात. म्हणजे आपण या ठिकाणी हू ने सुरुवात केली. हू, वेअर, वाय, वेन, हाऊ. तर ही सगळी जर बघितलं वाक्य, तर लक्षात ठेवा, वाक्य सुरू होत आहे WH क्वेश्चन पैकी. हू, वेन, वेअर, हाऊ कोणीतरी. पण त्याच्यानंतर लगेच येतंय सहाय्यकारी क्रियापद त्या विशिष्ट काळामधलं, हे लक्षात घ्यायचंय. मग जर आपण हे आत्ताचं वाक्य बघितलं, हाऊ आर यू गोइंग टू बर्लिन? मग या ठिकाणी वाक्य सुरू झालं हाऊने, म्हणजे WH क्वेश्चनने. आणि त्यानंतर चालू वर्तमान काळासारखं वाक्य आहे, म्हणून आर जो आहे हा हेल्पिंग वर्ब आला लगेच. त्यानंतर आला करता, 9 पैकी म्हणजे यू. मग गोइंग टू हे मॉडल ऑक्झलरी, आणि बर्लिन म्हणजे ऑब्जेक्ट. म्हणजे जर या वाक्यामधला हाऊ जर काढून टाकला, तर आर यू गोइंग टू बर्लिन असं जर आपण म्हटलं, या ठिकाणी हाऊ काढून टाकला बघा. वाक्यातला हाऊ काढून टाकलाय. आर यू गोइंग टू बर्लिन असं जर म्हणायचं असेल, तर याचा अर्थ काय होईल सांगा बरं कोणीतरी. आर यू गोइंग टू बर्लिन? काय वाटतं? बर, बर. हा, मग या ठिकाणी हाऊ नाही घेतला. मग तू कशी बर्लिनला जाणार आहेस, हे कसं निघून गेलं. आणि वाक्यामध्ये आर यू गोइंग टू बर्लिन, तू बर्लिनला जाणार आहे का, असं वाक्य झालं. म्हणजे बघा, हे जे WH क्वेश्चन जे आहेत, हे अर्थ निर्माण करतंय ह्याला, क्वेश्चनिंग सेंटेन्सेसला. म्हणून हा हाऊ या ठिकाणी बरेच मोठी भूमिका पार पाडतोय. आता खाली येऊ आपण. व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. मग त्या काय म्हणजे ऑब्जेक्ट बद्दल, आयडिया बद्दल किंवा ऍक्शन बद्दल बोललेला आहे. एखादी कल्पना आहे, एखाद्या वस्तू आहे, किंवा एखाद्या क्रियेविषयी व्हॉटने असा प्रश्न केलेला आहे. आणि या ठिकाणी प्रश्न निर्माण केलाय तो असा की, व्हॉट डू यू ईट फॉर ब्रेकफास्ट?
काय विचारलंय आणि पुढे म्हणलंय सरळ. आता या ठिकाणी व्हॉट डू यू ईट फॉर ब्रेकफास्ट कसं म्हणणार सांगा बरं. व्हॉट डू यू बर या ठिकाणी म्हणले व्हॉट डू यू ईट फॉर ब्रेकफास्ट. पुन्हा सांगा कोणीतरी. खाता एवढंच म्हणायचं. तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता. मग सेरेल्स म्हणजे काय म्हणायचं त्याला. काय माहिती का तुम्हाला सेरेल्स म्हणजे काय ऐकलंय कधी. कोणाचा आवाज नाही. सुनंदा मॅम, जयश्री मॅम, हा हेमा, हेमा मॅम, काय अर्थ आहे त्याचा सेरेल्स. मग या ठिकाणी ओट्स म्हणा किंवा खीर म्हणा म्हणजे डाळी म्हणा चालतंय. म्हणजे या ठिकाणी ओट सारखा प्रकार आहे म्हणून त्याला सेरेल्स म्हणलेलं आहे. आता पुढे जो आहे मग तो आहे आता हे जे ना व्हॉट डू यू ईट फॉर ब्रेकफास्ट तो कुठला काळ आहे सांगा बरं. कुठला काळ वापरलाय. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता त्याच्या खाली इथं आहे विच. विच म्हणजे कोणते. विच म्हणजे कोणते. चॉईस आहे इथं. इथे निवड आहे. कोणते दोन प्रकारे एक, दोन पैकी एक इथं चॉईस दिलेली आहे. मग इथं म्हटलंय बघा प्रश्न आहे विच कार डू यू लाईक. मग उत्तर आहे रेड. याचा अर्थ सांगा बरं मला चला. हा आवडते आवडते बरोबर. तुला कोणती कार आवडते. मग द रेड वन असं म्हणलंय. द रेड वन म्हणजे रेड कलरची. मग वन का घेतलंय बरं. द रेड वन का म्हटलंय पुढं. काय वाटतं हेमा मॅम काय वाटतं. म्हणजे निश्चित एकमेव निश्चित आहे रेड वन तीच ती अशा अर्थाने म्हटलंय. म्हणून वनचा अर्थ तो शब्दचा एक असं म्हणायचंय. निश्चित एकमेव म्हणून म्हणलंय रेड वन. ओके. आता मी तुम्हाला इथे जरा एक प्रश्न विचारतो. जर समजा असं वाक्य असतं की विच कार डिड यू लाईक तर मग तुम्ही कसं म्हणाल बरं इंग्लिशमध्ये. विच कार डिड यू लाईक. आवडली होती. बर बर कोण कोण सांगतं बरं. विच कार डिड यू लाईक. तुला कोणती कार आवडते. नाही मराठीमध्ये थोडस वेगळं होतंय. विच कार डिड यू लाईक. काय म्हणणार तेजस्वी मॅम. आहा 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 गुणवंत सर कुठे गेले होते मागे 2-3 दिवस. या ठिकाणी तुला कोणती कार आवडली. आवडली. आवडते म्हणजे की तो साधा वर्तमान काळ होईल. तुला कोणती कार आवडली असं आहे ते. डीडचा अर्थ म्हणजे आवडली. हा मग मी तुम्हाला असं म्हणतो की इथे जो होता प्रश्न असा होता की विच कार डीड यू लाईक. जर समजा मला असं म्हणायचंय विच कार विल यू लाईक तर कसं म्हणणार. विच कार विल यू लाईक. हा हा तुला कोणती कार आवडेल. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता समजा थोडस मी पुढे जाणारच आहे पण एक 2-3 प्रश्न जरा विचारतो मग पुढे जातो. इथं असं म्हणायचं विच इज म्हणजे कोणती. आता
इथे असं म्हणायचंय, विच कार विच कार इज युअर फेवरेट. विच आता म्हणजे या ठिकाणी आपण एपीआय ऍक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन वालं वाक्य घेतलं बरं का. विच कार इज युअर, इज वापरलाय आपण, जे ऍक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन, या ठिकाणी इन्फॉर्मेशन सारखं वाक्य आहे म्हणून इजचा वापर घेतला आपण. कारण आपण जेव्हा वर्कशॉप सुरू केला होता तर सुरुवातीला बरेच दिवस आपण एपीआयचा अभ्यास केलेला आहे. आठवतोय का सर्वांना एपीआय मॅम? हा, व्हेरी गुड. आता आठवत. ओके. मग आता या ठिकाणी थोडस पुढे जाऊ आपण बरं का. आता येऊ हुज, कोणाचे. आता थोडासा ना तुमचा सर्वांना म्यूट करा, एक मिनिट, म्हणजे काय होईल, सर्वांना डिस्टर्ब होणार नाही. आता बघा या ठिकाणी मी घेतोय विचच्या खाली हुज, म्हणजे कोणाचे, कोणते, कोणते, कोणाचे, सॉरी कोणाचे, पजेशन म्हणजे कोणाच्या तरी ताब्यात असणं, कोणाकडे वस्तू असणं. इथं वाक्य आहे हुज बुक इज धिस. मग पुढे उत्तर आहे इट्स माइन. मग आता हुज बुक इज धिस याचं मराठीमध्ये काय अर्थ व्हायला पाहिजे? हुज बुक इज धिस, कोण सांगताय? कोणाचे, याचा अर्थ हुज म्हणजे, हा म्हणजे कोणाचे म्हणजे हुज. मग इट्स माइन म्हणजे, इट्स माइन म्हणजे आहे, हे माझे आहे. व्हेरी गुड, माझे आहे. येस. आता बघा, हा, काय म्हणताय? बर, इथं असं म्हणलं आता, हुज बुक वॉज धिस. प्रश्न काय केला बघा, हुज बुक वॉज धिस, तर कसं म्हणणार? होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणजे इजच्या ठिकाणी वॉज तुम्ही वापरलेला आहे. चला, हुज नंतर आपण जाऊया व्हॉट टाइम. इथं वेळ मेन्शन केलेला आहे, व्हॉट टाइम, कोणत्या वेळी. इथं प्रश्न आहे व्हॉट टाइम डिड यू गेट होम. इथं प्रश्न आहे व्हॉट, बरं, व्हॉट टाइम डिड यू गेट होम, हा तुम्ही कधी घरी पोहोचला असं म्हणायचं का? ओके, चाल, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही, येस, तुम्ही घरी केव्हा पोचलात. मग लेट, लेट म्हणजे उशिरा. सोपं आहे, या. मग आता या ठिकाणी थोडस मी हेल्पिंग वर्ब बदलतो. हा, व्हॉट टाइम डू यू गेट होम, मग कसं म्हणणार? तू कोठ्या पोच, व्हॉट टाइम डू यू गेट होम. हा, शबाश. तू केव्हा घरी पोचतो. येस, व्हेरी गुड. व्हॉट टाइम विल यू गेट होम. हा, तू केव्हा घरी पोचणार किंवा पोचशील. आता व्हॉट टाइम हॅड यू गॉट होम. आता सांगा, व्हॉट टाइम हॅड यू गेट होम. आता थोडस तुम्हाला जमलिंग होण्याची शक्यता आहे, तरी पण प्रयत्न करा. व्हॉट टाइम हॅड यू गॉट होम. थांबा, 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 थांबा. त्याचे, हा बोला, तुम्ही घरी कधी पोचला. बर, कोण सांगता अजून? हा, व्हेरी गुड, तेजस्वी मॅम, एकदम परफेक्ट.
तू घरी केव्हा पोचला होता? कारण हॅडचा वापर केलेला आहे. फॅन्टॅस्टिक. आता पुढे हा. What time will you have got home? What time will you have got home? येस. पुन्हा तेजस्वी मॅम तुम्हीच बोलताय का? जाधव. येस, माहिती आहे आम्हाला. तेजस्वी जाधव मॅम. व्हेरी गुड मॅम. यू आर आन्सरिंग. येस. नाही, नाही. बरोबर. परफेक्ट मॅम. यू आर आन्सरिंग वेल. व्हेरी गुड. चला आता व्हॉट टाइम जिथं आपण घेतलं, आता येऊ व्हॉट काइंड. कशा प्रकारे डिस्क्रिप्शन वर्णन केलेलं आहे. वाक्य आहे व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. इथं मग त्या प्रकार सांगितला रॉक. मग या ठिकाणी पूर्ण उत्तर द्यायचं बरं का, नुसतं रॉक नाही. तर तुम्ही आता मला पहिल्यांदा सांगा प्रश्नाचे अर्थ. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. आता या ठिकाणी याचं हेमा मॅम. हा सांगा. ओके. तुला कोणत्या प्रकारचे म्युझिक आवडते? मग उत्तर देताना मला रॉक या प्रकारचे म्युझिक आवडते. मग कसं उत्तर द्याल? आय लाईक रॉक म्युझिक. ओके, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. मग आता या ठिकाणी कुठं होतं हा व्हॉट काइंड ऑफ म्युझिक. आता इथं थोडंसं अजून थोडंसं मी थोडं काही प्रश्न उत्तर करतो बरं का. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डिड यू लाईक. आता सांगा. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. नाही. पुन्हा पुन्हा सांगा. व्हॉट काइंड ऑफ आवड. नाही, नाही. आवडले, आवडले. तुला तुला कोणत्या प्रकारचे म्युझिक आवडले म्हणून डीड घेतलाय. आता मी तुम्हाला एक वाक्य विचारतो, ते मराठीत विचारतो, ते मला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. तिला कोणत्या प्रकारचे म्युझिक आवडते. बघा प्रश्न आहे, तिला कोणत्या प्रकारचे म्युझिक आवडते हे इंग्लिशमध्ये सांगा आता. फार जवळ होतात मॅम. मुंबईला चालले होते. नाही. परत सांगा एकदा नीट. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक आणि पुढं. नाही, नाही. हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डज शी लाईक. डजचा वापर होणार डज, कारण करता एकवचनी मधला आहे, है ना. बरोबर आहे. हेमा मॅम. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपण खालचाच बघा. हाऊ मेनी म्हणजे या ठिकाणी मोजणाऱ्या संख्या, मोजता येणारी संख्या, एक दोन तीन प्रकारामध्ये प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. सांगा मराठीमध्ये काय होईल. हाऊ मेनी स्टुडंट्स. येस, व्हेरी गुड. हाऊ मेनी. येस, तिथे किती विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये 20. व्हेरी गुड. आता याला थोडंसं बदलू आपण. हाऊ मेनी स्टुडंट्स. हा. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर देअर. तर कसं होईल मराठीमध्ये. हो ते. ओके, व्हेरी गुड. हाऊ मेनी स्टुडंट्स विल बी देअर. आता सांगा.
असतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असतील, विल बी म्हणून असतील. असतील. व्हेरी गुड. आता बघा, तिथे किती विद्यार्थी असायला पाहिजे? आता मी उलट घेतलंय बरं का. तिथे किती विद्यार्थी असायला पाहिजे? तर आता मला इंग्लिशमध्ये सांगा. हा. तेजस्वी मॅम बोलताय का? आणि तुम्ही म्हणलात की हाऊ मेनी स्टुडंट शुड बी देअर असं म्हणताय का? अगदी बरोबर आहे. फॅन्टॅस्टिक. शुड बीचा वापर केलेला आहे. असणे या अर्थाने. आता अजून एक बरं का. आता तेजस्वी मॅम तुम्हीच राऊंड झालेला, तर राहिल्याने दुसऱ्यांनी सांगायचं हा. तिथे किती विद्यार्थी असायला पाहिजे होते? तिथे किती विद्यार्थी असायला पाहिजे होते? आता मला या ठिकाणी हा, परत सांगा सरोज मॅम, पुन्हा सांगा. अगदी जवळ आला होता. थोडस झाली गडबड. अजून कोण कोण आहे बरं या ठिकाणी? सावित्री मॅम आहेत, संगीता मॅम आहेत, गुणवंत सर आहेत. त्यानंतर सावित्री मॅमचा अजून एक नंबर आहे. हं? परत परत कोण बोलला? हेमा मॅम बोलला, हेमा मॅम. नाही मॅम, तुमचा आवाज नीट नाही आला. पुन्हा म्हणा आणि तुम्हीच सांगा फक्त. हेमा मॅम तुम्ही सांगा पहिलं. उलट थोडस गडबड झाली. सिक्वेन्स मध्ये गडबड झाली मॅम. आता सुनंदा मॅम तुम्ही आहात. हे जे आहे ना की तिथे जे होते. सावित्री मॅम परत सांगा हो. नाही, थोडीशी गडबड झाली. बोलतोय तुम्ही पण थोडीशी गडबड झाली. आता मी सांगतो. इथे होणार देअर. कुठे गेले? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? मग हाऊ मेनी स्टुडंट्स शुड हॅव बीन देअर? काय म्हणलं? हाऊ मेनी स्टुडंट शुड हॅव बीन देअर, याचा अर्थ आला की तिथे किती विद्यार्थी असायला पाहिजे होते. नुसतं असायला पाहिजे म्हणलं असतं तर शुड बी. आणि शुड हॅव बीन असायला पाहिजे होते. आलं लक्षात सर्वांच्या? आता दोनच राहिले. हा, आता हाऊ मच आणि हाऊ. काही 2 मिनिटं हाऊ मच. हाऊ मच वी हॅव वी गॉट? हा, बोला की. बोला. हाऊ मच मनी हॅव वी गॉट? बोला मॅम, बोला. सावित्री मॅम बोला. सावित्री मॅम बोला. हा, तुम्ही शुड हॅव बीन बोललात. हो, बरोबर आहे. ते बरोबर सांगितलं मॅम. आता सांग. शुड हॅव, हा बरोबर बरोबर आहे.